नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, नमस्कार तात्या, कसे आहात? आशा करतो आनंदात असाल. मित्रांनो, ससून हॉस्पिटल भरती 2025 ची ऍड आलेली आहे. खूप लोकांना, खूप विद्यार्थ्यांना संधी भेटणार आहे. याच्यामध्ये 2025 ची ऍड आहे. त्याच्यामध्ये फॉर्म कधी सुटणार आहेत, त्याचा दिनांक किती आहे, डॉक्युमेंट्स कुठले, वयोमर्यादा किती, किती पोस्ट आहेत आणि किती पद, त्याची क्वांटिटी आहे ते आपण पूर्ण व्हिडिओमध्ये डिटेल्स जाणून घेणार आहोत. त्यामुळे लक्षात घ्या, 10वी पास साठी खूप मोठा स्कोप आहे. शिक्षण फक्त तुम्हाला 10वी ते 12वी पाहिजे. बेसिक तुमचं 10वी असेल तरी चालेल, नो इश्यू. ससून हॉस्पिटल भरती 2025 याच्यामध्ये टोटल मित्रांनो 354 जागा आहेत. म्हणजे ज्या विद्यार्थ्यांचं स्वप्न पुण्यासारख्या ठिकाणी मेट्रो सिटी मध्ये ज्याला सरकारी नोकरी लागणार आहे, यासाठी खूप मोठी संधी आहे. 354 जागा, खूप मोठा स्कोप आहे, भरपूर प्रमाणात जागा आहेत. तर आपण त्या जागा, पोस्ट आणि त्याची क्वांटिटी सुरुवातीला पाहू आणि नंतर त्याची अर्ज प्रोसेस, डॉक्युमेंट, वयोमर्यादा, जे काय बाकीचे असतील ते आपण स्टेप बाय स्टेप जाणून घेऊ. चला तर मित्रांनो सुरू करूया. गॅस प्लांट ऑपरेटर, त्याच्यासाठी फक्त एक ओपनिंग आहे. भंडारा सेवक एक ओपनिंग आहे. प्रयोगशाळा परिचर एक ओपनिंग आहे. दवाखाना सेवक, इथं स्कोप जास्त, इथं 4 ओपनिंग आहेत, 4 ओपनिंग. संदेश वाहक इथे 2 आहेत मित्रांनो. बटलर साठी फक्त 4 आहेत. त्याला फक्त नाही म्हणता येणार, कारण की इकडे एकच आहे, इथे 4 आहे, म्हणजे स्कोप वाढलेला आहे. माळीसाठी 3 आहे, म्हणजे प्रत्येकाला संधी येतं, असं एक पण नाही की त्याला संधी नाही मिळणार, 3 आहे. प्रयोगशाळा सेवक म्हणजे लॅबोरेटरी असते, त्याला 8 आहे, स्कोप मोठा आहे इथे पण. स्वयंपाकी सेवक 8 आहेत. नाभिक, आपले गावाकडचे नाभी असतात ना, ते त्यांना पण इथं स्कोप आहे भरपूर, त्यांना पण इथं सरकारी नोकरी मिळू शकते, त्यांना 8 वॅकन्सी आहेत. आता सहाय्यक स्वयंपाकी 9 आहेत. हमालासाठी 13 आहेत आणि रुग्णवाहक म्हणजे अँब्युलन्स वगैरे त्याच्यासाठी 10 आहेत. इथं पण स्कोप आहे ड्रायव्हिंग साठी. आता 14 नंबरची पोस्ट आहे क्षकिरण सेवक, त्याला आहेत 15. इथं तर नाथखुळा ओपनिंग आहेत, 15 आहेत ओपनिंग, भरपूर मोठ्या प्रमाणात. तर शिपाई, होमगार्ड, चतुर्थ श्रेणी सेवक, आया आणि कक्ष सेवक याच्यासाठी पण स्टेप बाय स्टेप त्यांनी व्हॅकन्सी दिल्या आहेत. पहारेकरी म्हणजे तुमचं गार्ड करायचं काम, 23 आहेत, स्कोप भरपूर आहे, फक्त शिक्षण 10वी पास लागणार आहे. चतुर्थ श्रेणी सेवक 36, बापरे, नाथखुळा. तात्या लक्षदेव नाईक, आयासाठी 38 आहे. कक्ष सेवक 168, टोटल 168. सगळ्यात जास्त रेकॉर्ड ब्रेक जागा कक्ष सेवक साठी, आपण जो असतं ना वॉर्ड बॉय वगैरे, त्याच्यासाठी 168 सेवा करण्यासाठी. अशा मिळून टोटल 354 व्हॅकन्सी ससून हॉस्पिटल मध्ये आहेत. किती येतात? 354. ससून हॉस्पिटल, पुणे मेट्रो सिटी, प्रगत सिटी. आपलं स्वप्न सरकारी नोकरीमध्ये पूर्ण करायचं असेल तर खूप मोठा संधी आहे, खूप मोठा चान्स आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारे हे आहेत पोस्ट आणि त्याच्या व्हॅकन्सी इन क्वांटिटी मध्ये 354. ओके, आता आपण स्टेप बाय स्टेप काय पाहणार आहोत, याची अर्ज प्रक्रिया कधी आहे, त्याच्यानंतर त्याची वयोमर्यादा किती आहे, त्याच्यानंतर डॉक्युमेंट्स काय लागणार आहेत, हे सगळं आपण स्टेप बाय स्टेप पाहणार आहोत. आता सुरुवातीला मित्रांनो अर्ज भरण्याची तारीख सुरुवातीला बघू, म्हणजे खूप लवकर सुटलेली आहे आणि लगेच अर्ज तुम्ही करू शकता. अर्ज तारीख किती आहे मित्रांनो, तुम्ही 15 ऑगस्ट म्हणजे आजच्या दिवसापासून 15 ऑगस्ट 25 ती 31 ऑगस्ट 2025, 15 म्हणजे आजपासून तुम्ही अर्ज करू शकता. ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. 15 ऑगस्ट ते 31 ऑगस्ट तुम्ही ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकता. त्यांचं पोर्टल आहे, त्या पोर्टलवर, वेबसाईटवर जायचं आणि तिथून अर्ज करू शकता. 15 ऑगस्ट ते 31, 15 दिवसाचा टाइम पिरियड आहे, खूप वेळ कमी आहे, त्यामुळे पटपट तुमचं तयारीला लागा, अर्ज करून घ्या. ओके, आता अर्ज तारीख तर तुम्हाला मित्रांनो माहित झाली. आता दुसरं आहे त्याचा अभ्यासक्रम आणि डॉक्युमेंट्स, म्हणजे अभ्यासक्रम कसा आहे, किती मार्काची परीक्षा आहे, परीक्षा कशी आहे आणि डॉक्युमेंट्स काय काय लागणार आहेत. आता सुरुवातीला आपण अभ्यासक्रम जाणून घेऊया. अभ्यासक्रम म्हणजे काय, किती मार्काची एक्झाम तुमची होणार आहे आणि कशा पद्धतीने. ओके, हा झाला तुमचा अभ्यासक्रम. अभ्यासक्रम आहे मित्रांनो टोटल, आपलं सरळ कुठलंही एक्झाम असू द्या, तुम्हाला बेसिक तर असायलाच पाहिजे, अभ्यास तुमचा येतोच. एक्झाम किती मार्काची आहे, 200 मार्काची एक्झाम आहे.
एकूण 200 मार्क्सची एक्झाम आहे आणि प्रश्न त्याच्यामध्ये किती विचारले जाणार? 100. म्हणजे प्रत्येक प्रश्न 2 मार्काला असणार आहे. टोटल मिळून 200. 100 प्रश्न विचारले जातील तुम्हाला आणि त्याच्यामध्ये 200 मार्क होतील तुमचे. 100 गुणिले 2, 200 मार्काची तुमची एक्झाम आहे. ऑनलाईन पद्धतीने कॉम्प्युटरवरती तुमची एक्झाम होणार आहे, ऑनलाईन पद्धतीने, ऑफलाईन नाही. ऑफलाईन ह्याची एक्झाम होऊ शकत नाही. फक्त आता कारण जमाना ऑनलाईनचा त्याच्यामुळे ऑनलाईनच. 100 प्रश्न असतील, 200 मार्कची एक्झाम असेल आणि परीक्षा पद्धत तुमची आहे मित्रांनो, ऑनलाईन पद्धतीने परीक्षा तुमची आहे. समजलं तुम्हाला परीक्षेचा कसा क्रायटेरिया आहे? आता दुसरं अभ्यासक्रमाबद्दल जाणून घ्यावा. हे तुमचं परीक्षेचं झालं. अभ्यासक्रम काय काय असणार मित्रांनो, कुठले सब्जेक्ट असणार आणि किती मार्क्सला असणार ते जाणून घ्यावा. बेसिक तुमचं मराठी आहे. सिंपल 10वी बेसवर काय विचारणार गव्हर्नमेंट, तरी सिंपल, पण ते खूप इझी आणि सोपं आहे. मराठी तुमचं, इंग्लिश असेल, मराठी असेल, इंग्लिश असेल मित्रांनो. ओके. त्याच्यानंतर बुद्धिमत्ता आणि अंकगणित कंपल्सरी कॉमनच आहे ते. आणि तुमचं जीके म्हणजे जनरल नॉलेज आणि बुद्धिमत्ता प्लस अंकगणित. ओके. अंकगणित हे कुठल्याही एक्झामला अंकगणित हे बेसिक आहे, कॉमन अंकगणित. कुठेही एक्झाम द्या, कुठलीही कसली, सरळ सेवा, पोलीस भरती, तलाठी किंवा अजून तात्या लक्षात ठेवा, संधी सुटायची नाही. स्वप्न साकार करण्याची वेळ आली. आत्ताच पोलीस भरतीची पण ऍड आली, आता ससून हॉस्पिटलची पण ऍड आली. मराठीला किती मित्रांनो? 50 मार्क असतील तुम्हाला. इंग्लिशला असतील 50 मार्क आणि जीके वरती 50 मार्क असतील. आणि बुद्धिमत्ता प्लस गणित किती झाले? 50 50 50 50 50 50 50 50 4 वेळेस 50 म्हणजे एकदा 200. बरोबर झाले? 200 ऍड केली तर 200 आलं. इथं क्रायटेरिया पण लक्षात घ्या. सिंपल आहे, साधे 10वी बेसवर एकदम तुम्ही क्रॅक करू शकता. मराठी 50, इंग्लिश 50, जीके 50, बुद्धिमत्ता अंकगणित 50 मार्काचे आहे. आता काही लोकांना प्रश्न असेल, अर्ज कधी करायचा, कसा करायचा, त्याचं एक्झाम, त्याचं डॉक्युमेंट, एक्झाम कधी होईल, सेंटर कुठे असेल, हे पण आपण सविस्तर डिस्कस करणार आहेत. सुरुवातीला आपण आता हे पाहणार आहोत. ठीक आहे ना, स्टेप बाय स्टेप पूर्ण प्रोसेस पाहणार आहोत. आता परीक्षा एक्झाम तर तुम्हाला सांगितलेलीच आहे, पोस्ट सांगितलेला आहेत. आता दुसरं काय मित्रांनो, डॉक्युमेंट्स आणि वयोमर्यादा. सुरुवातीला डॉक्युमेंट्स जाणून घेऊया. डॉक्युमेंट्स म्हणजे कागदपत्रे तुमचे काय लागणार आहेत 10वी बेसिसवर. तुमचे जे काय म्हणजे शाळेचा तुमचा LC असेल, म्हणजे TC असेल, तुमचा लिव्हिंग सर्टिफिकेट TC असेल, LC. ओके. त्याच्यानंतर तुमचं 10वीचं मार्कशीट असेल, मार्कशीट एक्झामचं तुमचं जे शाळेमधून तुम्हाला शाळा सुटल्यानंतर ते प्रोव्हाइड करतं ना बोर्ड, ते मार्कशीट असेल, तुमचा LC असेल, त्याच्यानंतर तुमचं पॅन असेल, तुमचं आधार असेल. हे जे तुमचे बेसिक डॉक्युमेंट आहेत हेच लागणार. परत कोणी मागासवर्गीय असेल तर जातीचा दाखला लागेल, म्हणजे डोमासाईल नॅशनॅलिटी, डोमासाईल कास्ट सर्टिफिकेट, डोमासाईल नॅशनॅलिटी अँड कास्ट सर्टिफिकेट मागासवर्गीयांसाठी. अशा प्रकारे बेसिक डॉक्युमेंट लागणार आहेत. पूर्ण एक फाईल बनवायची म्हणजे धावपळ होणार नाही इकडे तिकडे. म्हणजे फॉर्म भरताना पण सगळे तुमचं माहिती असायला पाहिजे. आणि एक्झाम सिलेक्ट झाल्याच्या नंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन साठी एक फाईल असलेलं कधी उत्तम, सर्वोत्तम आहे की नाही तात्या लक्षात घ्या. डॉक्युमेंट तुझ्या लक्षात आले, एवढे डॉक्युमेंट तर प्रत्येकाकडे असतात आणि नसतील तर लगेच काढून घ्या. 15 दिवस अजून तुम्हाला वेळ आहे, एक्झाम पण जवळ आलेली आहे. आता दुसरं, अर्ज कधी करायचा? आजपासून 31 पर्यंत कुठल्या आणि कुठल्या ह्याच्यावरती करणार तुम्ही? ठीक आहे. तर तुम्ही मित्रांनो BJGMC पुणे.com BJGMC.com या वेबसाईट वरती तुमचा अर्ज केल्यापासून त्याचं हॉल तिकीट, एक्झाम डिटेल ह्या वेबसाईटला व्हिजिट करायचं तुम्ही. ह्याच्यावर पूर्ण तुम्हाला प्रोसेस भेटून जाईल. म्हणून ही वेबसाईट लक्षात ठेवा किंवा नोट डाऊन करून घ्या. पुढे आता मित्रांनो याच्यासाठी वयोमर्यादा काय असेल? वयोमर्यादा, कारण वय खूप मॅटर करतं. कारण प्रत्येक गोष्ट वयातच झाली पाहिजे. ठीक आहे. मग तुमचं अभ्यास असेल वेळेत झाला पाहिजे. परीक्षेच्या अगोदर वेळ काय असती, वेळ आल्यावर कळतं. अभ्यास असेल वेळेच्या अगोदर झाला पाहिजे. नोकरी असेल वेळेच्या अगोदरच लागली पाहिजे. लग्न असेल वेळेच्या अगोदरच झालं पाहिजे. तुमचं हेल्थ असेल वेळेच्या अगोदरच ठीक राहिलं पाहिजे, दवाखान्यात जाण्याची गरज नाही. म्हणजे आणि तुमचा मृत्यू असू द्या वेळेच्या अगोदरच झाला पाहिजे. म्हणजे ठीकठाक एज जीवन जगून झालं की मृत्यू यायलाच पाहिजे. उगत पानसरपणा बेवारस आयुष्य जगायचं नाही, रॉयल आयुष्य जगायचं थोडं. म्हणजे वेळेच्या आधी वेळेच्या आधी सगळ्या गोष्टी झाल्या पाहिजे. वयोमर्यादा काय आहे ओपन साठी मित्रांनो? बेसिक काय सर्वांना 18+. आता गव्हर्नमेंट करता म्हटलं 18+ तर सगळ्यांना आहे. 18
प्लस बेसिक सगळ्यांना, म्हणजे 18च्या खालच्या लोकांना फॉर्म भरता येणार नाही हे लक्षात असू द्या, कारण की वयोमर्यादा त्यांनी तशी दिलेली आहे. ओपन साठी आहे मित्रांनो 18 ते 38 वर्ष, 18 ते 38 वर्ष. ओके. त्याच्यानंतर जर तुम्ही मागासवर्गीय असताल, मागासवर्गीयामधून येत असाल, मागासवर्गीय, तर याच्यासाठी मित्रांनो तुम्हाला वयोमर्यादा आहे 18 ते 43 वर्ष, 43 इयर्स. ओके. आणि तुम्ही जर प्रकल्पग्रस्त असाल किंवा भूकंपग्रस्त असाल, बऱ्याच भागातील आपल्या महाराष्ट्रातल्या विविध भागात प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त विद्यार्थी असतात, त्यांच्यासाठी 45 इयर्स भूकंपग्रस्त, भूकंपग्रस्त या फिर प्रकल्पग्रस्त, त्यांना 45 इयर्सची वयोमर्यादाचा क्रायटेरिया आहे मित्रांनो. ठीक आहे. आता सगळ्यात महत्वाचं, सगळं बघितलं आपण, त्याचा डेट, फॉर्म, परीक्षा, एक्झाम, पोस्ट, क्वांटिटी, पद किती आहेत आणि कसे भरायचे आहेत, ते सगळं बघितलं. सगळ्यात महत्वाचं भाई पैसा बोलताय, पैसा महत्वाचा आहे की नाही, म्हणून पैसा म्हणजे काय शेवटचं आपण बघून घेऊया मित्रांनो. वेतन. आता तुम्ही गव्हर्नमेंटला लागल्या म्हटल्यावर भरपूर अपेक्षा असतात, सगळ्यांच्या अपेक्षा असतात, आपली अपेक्षा असतो, भरपूर पगार असतात, प्लस इन्सेंटिव्ह म्हणजे भत्ते असतात, वेगवेगळे भत्ते असतात. आता इथं तुम्हाला वेतन, सगळ्यांचा आवडतीचा विषय तात्या, काय, पैसा. प्रॉफिट हो या लॉस, हमें पैसा ही चाहिए, पैसा बोलता है. म्हणून वेतन किती आहे मित्रांनो, बेसिक तुम्हाला 15,000 पासून तुम्ही 47,000 पर्यंत तुम्हाला इथे वेतन मिळू शकतं. पण बेसिक टेंटेटिव्ह आहे 15,000 मध्ये तुम्हाला वेतन इथं तुम्हाला 100% मिळणार. आणि ते नंतर जसं जसं गव्हर्नमेंटचे फॅसिलिटी वाढत जातात, परत इन्सेंटिव्ह काय भत्ते असतात, ते 47 पर्यंत तुम्ही याच्यामध्ये वेतन घेऊ शकता. ठीक आहे. याच्यामध्ये प्रमोशन काय असेल ते पुढची प्रोसेस राहिली. पण हे बेसिक तुम्हाला फॉर्म भरण्यासाठी, क्रायटेरिया पूर्ण करण्यासाठी तुम्हाला या गोष्टी पाहिजेत. तुमचं वयोमर्यादा, डॉक्युमेंट्स, एज, पात्रता, नंतर तुमचं ऑनलाईन अर्ज कसं भरायचा ते पण मी तुम्हाला क्लिअर केलेलं आहे, आणि वेतन पण, सगळ्या गोष्टी एकत्र क्लिअर केलेल्या. तात्या लक्षात असू दे, तुझं स्वप्न पूर्ण करायचंय तर याची संधी सोडू नको. आणि मेट्रो सारख्या ठिकाणी तू गव्हर्नमेंट जॉब प्राप्त करतोस म्हणजे खूप मोठी तुझी अचिव्हमेंट आहे. तर मित्रांनो, काही डाऊट असेल, काय क्वेरी असेल तर तुम्ही मला कमेंट मध्ये ड्रॉप करा, मी त्याच्यावर 100% सोल्युशन देईन. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नेक्स्ट कन्सेप्ट सोबत, नवीन अभ्यासाच्या टिप्स सोबत, नवीन अपडेट सोबत. तोपर्यंत बेस्ट ऑफ लक आणि खूप खूप शुभेच्छा. जय हिंद, जय जवान, बाय बाय.